नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिपिक टंकलेखक 2022 मुख्य परीक्षा यामधून जवळपास 33 विद्यार्थ्यांची म्हणजे प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या 43 पैकी 33 विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात आली। त्या संदर्भातला एक GR नुकताच आलेला आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश हा आहे की हे विद्यार्थी सिलेक्ट होऊन सुद्धा त्यांची नियुक्ती रद्द करण्याची प्रोसेस का होते, याला कारणीभूत कोण आहेत, काय कारण याला आहेत, जर याच्याऐवजी त्याच वर्षी जर दुसऱ्या मुलांना संधी मिळू शकत होती त्यांना का देण्यात आली नाहीये। सो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी की आता 2023 लिपिकच्या विद्यार्थ्यांसाठी पण लागू पडू शकतात। सो इथून सुद्धा बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांची निवड तर झालेली दिसते पण त्यांना कदाचित इथे या पदावरती जायचं नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच ऑप्टिंग आउट करावं। विनाकारण ही प्रोसेस लांबत जाते, एक दीड वर्ष थांबावं लागतं विद्यार्थ्यांना, आणि ज्या विद्यार्थ्यांची नंतर निवड होते त्या विद्यार्थ्यांना माहिती पण पडत नाही। आता बरेचसे प्रश्न आहेत खरं म्हणजे ह्या व्हिडिओच्या मध्ये, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचे सजेशन सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की कळवा। बघा, प्रत्यक्ष यादीतील 33 उमेदवारांची निवड रद्द झालेली आहे। काय आहेत कारण, आणि जी कारण कदाचित या क्लर्क 2023च्या रिझल्ट मध्ये सुद्धा लागू होऊ शकतात। सो असं होऊ द्यायचं नसेल तर नक्कीच तुम्ही सुज्ञ आहात, काळजी घ्या, तुमच्या मित्रांनाही कळवा। तुम्हाला पद नको असेल तर लगेच त्यांना ऑप्टिंग आउट करा। बघा, एक GR आलाय सामान्य प्रशासन विभागाचा, त्यात त्यांनी सांगितलं लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतीक्षा यादी 2, आता प्रतीक्षा यादी दुसरी आहे, दुसऱ्यामधून शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात यावी। पहिले प्रश्न तर हा येतो की प्रतीक्षा यादी दुसऱ्यापर्यंत का यावं लागलं, कारण निवड झालेले उमेदवार, पहिल्या प्रतीक्षेतले उमेदवार यांनी वेळोवेळी जर त्याला प्रतिसाद दिला नसेल MPSC ला म्हणा तत्सम डिपार्टमेंटला, तर त्यामुळे ती वेटिंग लिस्ट लांबत जाते आणि परत पुढचे विद्यार्थी घेतले जातात। पुढचे विद्यार्थ्यांना दीड 2 वर्ष वाट बघावं लागते। त्या दरम्यान ते विद्यार्थी त्या ठिकाणी नसतात, पण वेगवेगळे असतात, कुठे जॉईन होऊन झाले असतात किंवा बऱ्याच जण माहितीही पडत नाही, अशी बरीचशी कारण आहेत। त्यामुळे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की क्लर्क 2023 ला अशी जर कोणी विद्यार्थी असेल, अगदी निवड झाली त्यांना नकोय, त्यांनी ऑप्टिंग आउट करा। अगदी निवड नाही झाली म्हणून प्रतीक्षा यादीतून वरती येणार आहे, पण प्रतीक्षा यादीत सुद्धा अशी काही विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा कदाचित गरज नाहीये, त्यांनी लवकर निर्णय घ्या, तात्काळ लगेच कळवा की मला पण ही जागा नकोय। सो जेणेकरून जे तुमच्या खाली आहे, साहजिक आहे या ठिकाणी पद तुम्हाला तर द्यायचंच आहे, पण लवकर दिलं तर काय फरक पडणार आहे, उगाच खाली 1-2 वर्ष 1.5 वर्ष वाया का घालवायचे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नसल घेणार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी सुद्धा, त्यांनी सुद्धा इथे प्रेफरन्स देताना विचार करा, नो प्रेफरन्स करून टाका, लक्षात द्या। किंवा DVला तुम्ही नाही गेला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आत्ताच फॉर्म भरताना नो प्रेफरन्स केला तर बरं होऊन जाईल। बघा, ह्या विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द झाली, आता याला कारण कोणती ते पण मी तुम्हाला सांगतो। बघा, लिपिक टंकलेखक 2020 ची एक्झाम आहे, त्यांना ह्या उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी बघा 10/12/2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती। कधीपर्यंत? 10 डिसेंबर 2024 पर्यंत नियुक्ती देण्यात आली होती, म्हणजे घेण्यासाठी। पण झालं काय, विहित कालावधीमध्ये रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास, यांनी विनंती केली नाही, विहित कालावधीत रुजू झाले, विहित वाढीव कालावधीमध्ये सुद्धा रुजू नाही झाले, पण नियुक्ती प्राधिकरण यांनी संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश या GR नुसार त्यांना आहे। मग आता हे उमेदवार ह्या डेट पर्यंत तिथे हजर झालेच नाही, किंवा वाढीव काय म्हणजे कालावधी पण त्यांनी मागितला नाही, त्यामुळे त्या GR नुसार अधिकार आहे त्या उमेदवारांचा, म्हणजे 43 पैकी 33 उमेदवारांची नियुक्ती स्वीकारली नाही, यांना दिलेली नाही। आता 33 उमेदवार कोणते, थोडक्यात तुम्हाला ते उमेदवार पण दाखवतो। बघा, ते उमेदवार 33 कोणते, 43 उमेदवार, त्यापैकी हा GR आहे। 33 उमेदवार हे आहेत की ज्यांना हे पद आता नियुक्तीसाठी त्यांची रजा म्हणजे रद्द केलं, त्यांचं पद रद्द केलेलं आहे, नियुक्ती रद्द केलेली। बघा, इथे हे नंबर आहेत सगळे, 1 नंबर बसून आहे, हे सगळे नंबर आहेत, हे टोटल 33 मुलं आहेत, 33 मुलांची ही नियुक्ती रद्द केली आहे। आता ह्या पदासाठी महाराष्ट्रामधून बरेचसे विद्यार्थी फार मोठ्या संख्येने प्रयत्न करत असतात। मग हे रद्द होतं म्हणजे काय, आम्हाला गट ड गट क ची जागासाठी सुद्धा एवढी स्पर्धा करावी लागते। हे MPSC मधलं गट क चं चांगल्या लेवलचं पद आहे। मग इथे जर असं होत असेल तर त्या ठिकाणी बरेचसे उमेदवार होते की नाही पाठीमागे, ही 2022 ची मेन्स आहे, आता आपण 25 मध्ये आहोत। तुम्ही विचार करा, 3 वर्ष झाली ह्या गोष्टीला, ह्या 3 वर्षामध्ये ह्या 33 उमेदवारांना रद्द करून ह्या 33 उमेदवारांच्या जागेवरती त्याच्या खालचे उमेदवार घेता आले असते ना,
पण दुसरं मात्र याच्यात काय काय इश्यू आहेत थोडक्यात बघा. निकाल वेळेवर लागला का, ही पण एक गोष्ट महत्वाची. निकाल वेळेवर लागत नाही. उदाहरणार्थच घ्या ना, 2023चा आता निकाल लागणं बाकी आहे, म्हणजे फायनल नियुक्ती बाकी आहे, डीव्ही बाकी आहे, नियुक्ती बाकी आहे. मग ह्या ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा एक्झाम झाल्या, कोर्टामध्ये केस भिजत पडली होती, बऱ्याचशा एक्झाम झाल्या. या 15,000 विद्यार्थ्यांमागे बरेचसे असे विद्यार्थी आहे, कदाचित जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी असू शकतात, त्यामध्येच हजारो विद्यार्थी असू शकतात की ज्यांचं कुठे ना कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे. आता माझ्या माहितीत असे एक्समॅन आर्मी पण आहेत, माझ्या माहितीमध्ये काही समांतर आरक्षणावाले विद्यार्थी पण आहे. सर आमचं सिलेक्शन इकडे झालेलं आहे, आम्हाला तिकडे यायचं पण नाहीये, पाहायचं पण नाही, जाऊ द्या सर आमचं लक्षच नाहीये. आता मला सांगा, त्यांचं लक्षच नाही म्हणजे काय, ते तिथे ऑप्टिंग आउट मध्ये आलेच नाही तर ते तसेच राहतील ना. ते जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत तसेच राहतील. म्हणजे काय, विनाकारण ही प्रोसेस लांबते. हा नो डाऊट डीव्हीला नाही आले तर मग पुढच्या विद्यार्थ्याला बोलवतील, पण तोपर्यंत ही प्रोसेस लांबवायची कशाला. मग माझं म्हणणं असं आहे, पहिला मुद्दा तोच आहे की एक्झाम जर वेळेत शेड्यूल होत असेल, निकाल वेळेत जर लागत असेल ना, तर हे घडणार नाही. दुसरा मुद्दा, कदाचित त्यावेळेसच काही विद्यार्थ्यांना रुजू करता आले असते का, यस करता आले असते. मग आत्ताची उदाहरण घ्या, काही विद्यार्थी, त्यांना मी विनंती करतोय व्हिडिओच्या माध्यमातून, काही विद्यार्थी कदाचित कुठेतरी जॉईन आहे पण त्यांना वाटतं की जाऊ दे सर आमचं लक्ष नाही, आम्हाला ऑप्टिंग आउट करायचं नाही. पण मित्रांनो करा, त्याने त्यावेळी प्रोसेस लवकर होईल, तुमच्यासाठी वेट नाही करणार. तुम्ही ऑप्टिंग आउट नो प्रेफरन्स दिला की पुढच्या विद्यार्थ्यांना लगेच पुढे ओढता येतं. इव्हन दो असे काही प्रतीक्षा यादीत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबर विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतो, कदाचित हे यांच्या जागा गेल्यानंतर तुम्ही वरती याल, सो तुम्हाला सुद्धा आता चान्स असेल तर नो प्रेफरन्स करून टाका, जेणेकरून तुमच्या खाली प्रतीक्षा यादीत कोणी असेल तर त्याला जॉब मिळेल, लवकर मिळेल. पण ते लांबत जातं, लांबल्यामुळे मुलं विसरून जातात. काही मुलं असे पण आहेत, सर माझं प्रतीक्षा यादीतून नाव आलं होतं वरती पण मला कळलंच नाही सर, असे पण विद्यार्थी आहेत बरं का. सो मी त्या विद्यार्थ्यांना विनंती करेल, ऑप्टिंग आउट अपडेट करायची गरज आहे का. मग ऑप्टिंग आउट मध्ये सुद्धा काही प्रोसेस, म्हणजे आता यातल्या टेक्निकल गोष्टी एमपीएससी लक्षात घ्याव्या किंवा संबंधित डिपार्टमेंट लक्षात घ्यावा, जेणेकरून ह्या प्रोसेसला एवढं लांबवण्यापेक्षा तात्काळ निर्णय घेता येईल का याचा विचार एमपीएससी किंवा संबंधित डिपार्टमेंटने करायला हवा. प्रतीक्षा यादीतील मुलांना किती वर्ष थांबावं लागतं, एक वर्ष थांबावं लागतं. प्रत्यक्ष यादीतील उमेदवार घेतला की परत दुसरी प्रत्यक्ष यादी, परत तिसरी प्रत्यक्ष यादी, किती वर्ष चालणार आहे. नंतर कालांतराने हे होतच नाहीये. सो ह्या मुलांना थांबवण्यापेक्षा जर असंही प्रशासनाला गरज आहे त्या पदाची, त्या एम्प्लॉयची, सो लगेच निर्णय घेतला तर नक्की याचा फायदा होणार आहे. नवीन नियुक्त विद्यार्थ्यांना कसे कळवले, आता नवीन जे 33 विद्यार्थी ज्यांची नियुक्ती रद्द झाली त्या विद्यार्थ्यांना खरंच कळवलं की एमपीएससी फक्त परिपत्रक करतं, एमपीएससी फक्त पब्लिश करतं, बाकी ते प्रत्येकाला कॉल करून नाही सांगणार आहे, तुमचा मेसेज चेक करा, तुमचं ईमेल आयडी चेक करा, हे नाही सांगणार ना. मग ह्या काही विद्यार्थ्यांना कदाचित ह्या 100 मध्ये 33 मध्ये असे पण काही विद्यार्थी एखादा तर असू शकतो की त्याला माहितीच नाही पडलं, सर दुसऱ्या प्रतीक्षेतून माझं नाव आलं होतं, मला माहिती नाही पडलं, मी जॉईन केलं असतं. असं पण 100 मध्ये 0.1% आहे ना, शक्यता एक विद्यार्थी जाऊ शकतो ना, 100 मध्ये एक पकडा, होऊ शकतं. सो हे निकाल वेळेत लागले तर लगेच त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती करता आली असती. पुन्हा नव्याने जाहिरात आणि परत भरती प्रक्रिया करणार का. मग आता ही प्रोसेस अशीच चालत राहणार आहे, असंच परत होणार आहे. प्रत्यक्ष यादीतून किती वर्ष चालणार, पुढची ऍड येऊन जाते, पुढच्या ऍडचाही निकाल येऊन जातो, तरी मागच्या ऍड मध्ये प्रत्यक्ष आले उमेदवार कळत पण नाही. सो या जाहिरातीमधून मला तुम्हाला सांगायचं असेल किंवा या GR मधून तुम्हाला सांगायचं असेल, तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना सांगा, मित्रांपर्यंत पोहोचवा की तुम्हाला जर क्लर्क मधलं हे पद नको असेल, प्रत्यक्ष यादीत उमेदवारांना नको असेल, त्यांनी ऑप्टिंग आउट करा, नो प्रेफरन्स करून टाका. हा जोडून सगळ्यांसाठी विनंती आहे. बरेचशा गरीब घरचे विद्यार्थ्यांना गरज आहे खरंच या पोस्टची, त्यांना तरी ह्या पोस्टवरती लवकरात लवकर आपण जॉईनिंग मिळवून देऊ. सो काही शंका असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत. इग्नाइट अकॅडमीचा हेल्पलाईन नंबर, यांना कॉल करून माहिती घेऊ शकता. आपल्या ॲपला डाउनलोड करून तुम्हाला हवं तर मार्गदर्शन आमच्याकडून नक्कीच घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.